फ्रॅक्चर झाला होता ना सुनील, तू ओके आहेस ना आता? चला पहिला षटक घेऊन भूपेंद्र रटाटे, स्ट्राईकला शरद, नॉन स्ट्राईकला प्रथमेश. चला स्ट्राईकला शरद, ज्याने आपली वेगळीच स्टाईल आहे. जसं आपण केंगळ संघाच्या नेहमी संदीप तांबिटकरला गळ्यामध्ये रुमाल लावून पाहतो, तसं हा नेहमी डोक्याला आपण रुमाल बांधून खेळणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे जिग्नेश. चला या जिग्नेश, आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचं. रानवली संघाचा जिग्नेश मॅन ऑफ द मॅच. रानवली संघ मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचा आहे जिग्नेश. नाही आहेत. ओके चला मॅचची मॅचला सुरुवात करूया. 3 मॅचेस पूर्ण झालेल्या आहेत, अजून 3 मॅच बाकी आहेत. जवळपास 11ला 8 मिनिटं असताना मॅच सुरू झाली. चेंडू वाईट. एक बॉल एक. भूपेंद्र पुढचा चेंडू. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस खोलला. पॉवर प्लेचं षटक आहे. 1 धाव, 2 बॉल 2. पहिला बॉल वाईट, त्यानंतर डॉट, त्यानंतर 1. 2 चेंडू 2 धावा. आंबोली यावर्षी कुंभी चषकातील आपण पाहिलं तर तृतीय पारितोषिक विजेता. खूप जबरदस्त बॅटिंग या संघातील खेळाडूंनी केली. बॅटिंग बॉलिंग गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते भूपेंद्र. त्यासाठी विनंती करतो जिग्नेश, आपण वेल प्लेड. अप्रतिम चेंडू डॉट. जिग्नेश याला मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. कॅमेरामॅन इकडे कव्हर करा थोडं. निखिल धामणे एनडी स्पोर्ट्स च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय. विघ्नेशने गोलंदाजी चांगली केली. चला जोरदार टाळ्या द्या जिग्नेशसाठी. जबरदस्त बॅटिंग. 39 धावा. पुढचा चेंडू भूपेंद्र. एकच धाव. वेल प्लेड जिग्नेश. जिग्नेश इकडे यायचं, आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. जिग्नेशला इकडे घ्या. मॅच तिकडे चालू राहील तोपर्यंत आपण बोलूया. आमचे कॅमेरामॅन यांच्याशी आपण इथे जिग्नेश आहेत. एक चांगली पर्सनॅलिटी आहे. मिड ऑफला या ठिकाणी खेळाडू आहे. 1 धाव. बस संख्या पुढे सरकते 6. 5 बॉल आतापर्यंत झालेले आहेत. सॉरी 4 ना. 4 बॉल 4 रन. सर 5 बॉल 4 रन. शेवटचा बॉल बाकी आहे. त्यानंतर आमच्याबरोबर कॉम्बॉक्स मध्ये या ठिकाणी जिग्नेश आहेत, त्यांच्याशी बोलूया. जबरदस्त बॅटिंग. आणि मी मगाशी म्हटलं वेळा संघ देखील तितकाच इम्पॉर्टंट संघ आहे. खूप चांगली बॅटिंग त्यांनी देखील केली. डाऊन द विकेट. शेवटचा बॉल. आता मात्र या चेंडूला खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं पाहायला मिळतंय. आणि कोण आहेत? पोलो आहे. सूरज. पोलो इकडे आहे. यश तिकडे सूरज होता. पहिल्या ओव्हरनंतर धावसंख्या 5. त्यांच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत जिग्नेश
जिनेश, काय म्हणशील मॅन ऑफ द मॅच मिळालेलं? पहिले तुझं अभिनंदन. AR चषक आपण पाहतोय चिकवाडीच्या मैदानावर, ज्या प्रकारचं आयोजन नियोजन, पहिलं आयोजन नियोजनाबद्दल बोलूया आणि नंतर तुझ्या खेळाबद्दल. सर्वप्रथम आयोजकांचे आभार आम्हाला एंट्री दिल्याबद्दल. कारण अनिलांचा फोन आलेला आम्हाला, आकाशला, की गोकुळगाव टीम कॅन्सल होते, तुम्ही खेळणार काय? तर आकाश सांगले हो खेळू आम्ही. आणि आयोजन तर एकदम भारीच आहे आणि पहिलीच ARची टुर्नामेंट खेळतो आम्ही. नक्कीच. अजून एक मी तुला विचारू इच्छितो, या मैदानात तू आलास, टॉस समोरच्या संघाने जिंकला होता, फिल्डिंग घेतली, काय म्हणशील? कशा पद्धतीने जेव्हा आतमध्ये गेलात तुम्ही निखिल, पहिल्या ओव्हरमध्ये एवढी धावसंख्या नव्हती, नंतर काय प्लॅन काय ठरला होता ज्यापर्यंत तू बॅटिंग केलीस आणि समोर देखील तितका चांगला संघ होता? बरोबर, समोरचा चांगलाच वेळा संघ आहे आणि माझी कॅच सुटलेली, त्या जीवनाचा मी फायदा घेतला आणि 39 रन मारले. तर नक्कीच याच्याबद्दल काय म्हणशील? विघ्नेश बद्दल, विघ्नेशने ज्या प्रकारे गोलंदाजी केली, तू त्याला पहिल्या बॉलला विकेट मिळाल्यानंतर अक्षरशः त्याला उचललं होतंस आणि काय मार्गदर्शन काय केलं होतं ज्यावेळेस मॅच मध्ये दोन वाईड आले, 2 बॉलला 12ची गरज होती, नंतर वाईड आला, मग 11ची गरज होती, नक्की काय त्याला सांगितलंस? त्याला मी सांगितलं फक्त की ऑफ साईडच बघून तुला बॉल टाकायचा आहे, कारण लेग साईड ते लेफ्टी होते दोघे पण, आणि जर बॉल भेटत तर लेफ्टी इझी जातोय 6. ते सांगितलं की ऑफ साईडच धरून बॉल टाकतो फक्त. चला, अभिनंदन. आपल्याबरोबर ते जिग्नेश, ज्यांनी जबरदस्त बॅटिंग केली. 39 या स्पर्धेतील वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिली तर 39, आणि पहिला गडी बाद झालेल्या प्रथमेच्या रूपामध्ये मैदानावर पुन्हा एकदा जाऊया. नवीन फलंदाज येतो डावखुरा. बघा, आज डावखुरा बॅट्समनची चलती आहे, कारण हवा देखील याच प्रकारची सुरू आहे. सुनील यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी आलेले आहेत. तर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय आणि धावसंख्या 7. हर्षदजी माळी, आपले देणगीदार, यांचं हार्दिक स्वागत. आणि पहिला चेंडू या ठिकाणी बाहेर फिरकून नाही, खेळाडू बाद गॉन. यश या ठिकाणी यश मिळवून देतोय आणि निश्चितपणे या चेंडूवर खेळाडू बाद होते तो म्हणजे सुनीलच्या रूपामध्ये, आणि दुसरा गडी बाद आपण पाहतोय. खेळाडू बाद आणि डीप मिड विकेटला मला वाटतं भूपेंद्रने कॅच कोणी घेतली? भूपेंद्र. आपण पाहतोय सुरुवातीला सामना संजयवर जबाबदारी. डावखुऱ्या बॅट्समनची चलती या अगोदर आपण सिद्धेशला पाहिलं, कुलदीपला पाहिलं, त्या अगोदर जिग्नेशला पाहिलं, आणि आता सुनील जो डावखुरा फलंदाज. असं वाटलं होतं की सुरुवात या ठिकाणी करणार आणि पहिलाच बॉल मिळाला होता, मात्र डीप मिड विकेटला खेळाडू तैनात होता त्या स्ट्रोकसाठी. आणि आता संजय, एक इंटेलिजंट बॅट्समन, टेक्निकली साऊंड, नेहमीच संघाला घेऊन जाणारा. शेवरे आणि देवारे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करते टॉस साठी यायचंय. देवारे आणि शेवरे. पडलेला चेंडू संजय पाहताय. चेंडू आता यष्टीरक्षक अक्षय रटाडेच्या हातामध्ये. यश, गुड्डू सिंग यांचं देखील हार्दिक स्वागत. बोरेली प्रीमियर लीग मध्ये फायनल संघ त्यांचा खेळला होता. रामप्रकाश यादव यांच्या संघातून एक जबरदस्त षटक टाकताना 6 बॉलमध्ये 9 धावा दिल्या नव्हत्या. बॉल डॉट, पुन्हा एकदा तीच चुकी होते. बघा, बॉलची वाट पाहतायत आणि बॉल कट करण्याचा प्रयत्न. अजून एक चेंडू डॉट. निर्धाव बॉल खूप झालेले आहेत, डॉट चेंडू खूप झालेत.
ड्राईव्ह केलेला आहे. पॉइंटला खेळाडू अजय, 1 धाव. 8 2 गडी बाद, 2 ओव्हर, 2 ओव्हर 8. जी माळी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत. आमचे देणगीदार आणि या स्पर्धेसाठी अनिल राजेश चषक स्पर्धेसाठी ते उपस्थित आहेत. मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. अजून एक चेंडू डॉट. भूपेंद्र रटाटे यांना आपण पाहतो ऍक्शन मध्ये. जबरदस्त कामगिरी नारिंगीच्या मैदानात कुंडी चषकामध्ये. क्या बात है. मी आताच म्हटलं की बॉल डॉट जास्त होत आहेत. एक 2 किंवा ट्राय करणं गरजेचं आहे तुम्हाला, आणि तीच चुकी मोठी होते. 2.2 धाव संख्या अजूनही 8. अजून एक चेंडू डॉट. क्या बात आहे. बघूया रनआउटची संधी. आणि आता मात्र खेळाडू या ठिकाणी बाद होते, तो म्हणजेच संजयच्या रूपामध्ये महत्वाचा खेळाडू परततोय. 3 गडी बाद, धाव संख्या 8. 2.3. डाऊन द विकेट. आता मात्र या ठिकाणी नाही, थोडस लांब होतं. जोपर्यंत त्या ठिकाणी रटाटे जाणार, आणि आता मात्र प्रो चांगला क्या बाद आहे आतिश. अजूनही दुहेरी धाव संख्या नाही पाहायला मिळत. 9 धावा, 3 गडी बाद, 2.4. आतापर्यंत आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड द विकेट राईट हँड बॅटर साठी बॅट्समन सज्ज होतोय. पुढचा चेंडू शरद. आता मात्र या चेंडूला शरदने केलं डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने केलेला फटका. बघा, जो महत्वाचा खेळाडू ओपनिंगला आलेला आहे त्याला कुठेतरी आता स्ट्राईक मिळते, जे मगाशी सिद्धेशच्या बाबतीत झालं. शेवटच्या ओव्हरमध्ये तुमचा डावखुरा फलंदाज वेळा संघाचा, ज्याला 6 बॉल खेळायचे होते, तो शेवटच्या 2 बॉलला आला. जिग्नेशला संधी मिळाली, कॅच सुटली, आणि जिग्नेशने काय केलं. मंगेशची कॅच सुटली, मंगेशने काय केलं. आणि मगाशी अंकुशची कॅच सुटली, अंकुशने काय केलं. हे नेहमीच आपण पाहिलेलं. ज्या ज्या वेळेस मैदानावर झेल सुटलेला आहे त्या वेळेस त्या संघाने मोठी कामगिरी केलेली आहे. कडक ऊन आहे, काळजी घ्या मित्रांनो. इलेक्ट्रोल पावडर मिक्स करून पाणी प्या. समोरच्या दिशेने मारलेला फटका आतिश येतोय. खेळाडू बाद, 4 गडी बाद, 11 धावा. आणि आता गत्यंतर नव्हतं फलंदाज शरदला देखील. बॉल डॉट आल्यानंतर जो दबाव आहे तो निश्चितपणे दिसत होता बॅट्समनच्या मनामध्ये, आणि या फटका खेळण्यासाठी त्याला प्रवृत्त केलं. याचं कारण चेंडू निर्धाव आले होते, प्रेशर मध्ये होते, आणि त्याला हा फटका खेळण्यापासून तो वंचित राहू शकला नाही, आणि तो स्ट्रोक खेळायला गेला. कारण त्या अगोदर 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तब्बल 4 ते 5 चेंडू डॉट आले होते. धाव संख्या 11. 3 ओव्हर नंतर 4 गडी बाद. मी या ठिकाणी नरेश डोंबले यांना विनंती करते, देव्हारे आणि शेवरे या 2 संघांमध्ये हा टॉस आपण करणार आहोत. कॅमेरामॅन फोकस करो. हा टॉस आपण करत आहोत. जयेश धोपट आणि सुशील कुळे, कॅप्टन देव्हारे.
चला हेड्स और टेल्स, छापा की काटा. टॉस जिंकलेला आहे देवारे. देवारे काय घेत आहे? 4 ओव्हर. 4 ओव्हर 3 बॉलर. पहिलं पॉवर प्ले, शेवटचं षटक घेऊन पहिला चेंडू डॉट. नवीन बॉलर तयार करतायत सध्या अंबोली. नितेश रटाटे. पहिला बॉल डॉट. नॉन स्ट्रायकर बॅट्समन आहेत त्याला सांगतात ते. नॉन स्ट्रायकर बॅट्समन आहेत. अरे नॉन स्ट्रायकर बॅट्समन आहेत त्याला थोडे मागे व्हा, म्हणजे बॉलर चे ऍक्शन त्यांना दिसू शकते. धाव संख्या 11, 4 गडी बाद. ओव्हर पिच चेंडू मिळाला आणि चेंडूला पाठवलं सीमा रेषा बाहेर. हा येतोय हाय रॅन्सम. कोण म्हणतो लेग साईडला मिड विकेटला षटकार जात नाही? या बॅट्समॅनने दाखवून दिलं की मिड विकेटला बॉल जाऊ शकतो. 6 धावा, षटकार. धाव संख्या 17. मॅच इज ऑन. संघासाठी फार महत्वाचा असा हा षटकार. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण पाहतोय आंबोली विरुद्ध सुरुवातीला सामना, तो म्हणजे वांझोली. या दोन संघांमध्ये पहिले 2 बॉल. पंचांचा इशारा नो. बॉलर गायब. फ्रीट. नो बॉल आता येणार आणि आता फ्रीटचा बॉल येणार. धाव संख्या 18, 4 गडी बाद. 4 बॉल बाकी आहेत. चेंडू अक्षय. आता मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा. पंचांचा इशारा वाईड. 19. फ्री हिट कंटिन्यू. फ्रीटचा बॉल आहे. निखिल. ऑस्टमच्या पुढे आले. वाईड. धाव संख्या 20. चेंडू वाईड. पहिल्यांदा नो नो. फ्री हिट कंटिन्यू. फ्री हिट कंटिन्यू. धाव संख्या 21. 4 बॉल अजूनही टाकायचे आहेत. फ्रीटचा बॉल हवेमध्ये खेळलेला आहे. 1 धाव. 2 धावांसाठी. धाव संख्या 23. अंबोली विरुद्ध सुरुवातीला सामना आपण पाहतो वांझोली. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. अक्षय रटाटे डॉट. चेंडू निर्धाव. हा देखील चेंडू क्लिअर होणार का? आणि हा देखील चेंडू सीमा पार. षटकार. मॅच इज ऑन. मिड विकेटला लॉंगबॉलला षटकार जाऊ शकतात. या बॅट्समॅनने आज दिवसभरात दाखवून दिलंय. कोण म्हणतो की लेग टू बॅट्समॅन आला की फक्त तिकडेच षटकार जातील? धाव संख्या टोटल 29. शेवटचा बॉल बाकी. पुढचा चेंडू. तर मात्र हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईड. संख्या 30. शेवटचा बॉल बाकी. शेवटचा बॉल. आता संधी आहे. खेळाडू त्या ठिकाणी येणार आहे आणि खेळाडू बाद. ऋतिक. 24 चेंडू मध्ये 31 धावांची गरज. 31. बघा या
गोलंदाजा या बॅट्समनने कोणाला आशा जागृत केल्या तर सुनील आणि संजय गोलंदाज आहे जो 2 ओव्हर टाकू शकतो. त्याच्या आशा पल्लवित केल्यात. 31 धावांची गरज आहे 24 चेंडूमध्ये. फक्त 7 रन्स वरती आहेत. पहिलं पॉवर प्लेचं षटक राहील. वंसोली हनुमानवाडी 3 ओव्हर 11 होते. या ओव्हर मध्ये 19 धावा आल्या. रटाटे अक्षय रटाटे तयार. चला पहिलं षटक घेऊन संजय वांझोली हनुमानवाडी संघाचा प्रमुख आधारस्तंभ. स्ट्राईकला अक्षय रटाटे, नॉन स्ट्राईकला आतिश रटाटे. पहिलं षटक घेऊन चला काउंटडाऊन स्टार्ट. 10, 9, 8, 7, 6,
5, 4, 3, 2, 1. Let's play. Action time. Roll, camera, action. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतो. राईट मोर द विकेट. पहिला चेंडू या ठिकाणी पॉवर प्लेचा फायदा आणि पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू सीमा पार. हा येतोय चौकार. नाहीये चौकार. हा 4 धावा कपिल सर. चेंडू संजयाचा 9 आणि या ठिकाणी खेळ सुटलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो एकदा पूर्ण केलेली आहे. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय संजय यांना आपण पाहतोय. त्यामुळे फ्रीट आहे आणि 9 आहे. त्यामुळे अजून एक संधी आहे आंबोली संघाला. आता मात्र संख्या आपण पाहतो ती म्हणजे 6. संदीप रटाटे यांचं हार्दिक स्वागत. शेवरे तयार राहत. त्वरित राज. बघा आज राज या खेळाडूंच्या नावाचा दबदबा आपण पाहतोय. राजला आपण पाहिलं गोलंदाज कवडोली, फलंदाज कवडोली. राजला पाहिलं साखरी संघाच्या आणि पुन्हा एकदा वांझोली संघाचा राज तयार. राऊंड द विकेट. फ्रीटचा बॉल आणि काय टप्पा, काय अँगल, बाहेर निघणारा बॉल. फ्रीटचा डॉट. आता मात्र या चेंडूला खेळून काढलेला खेळाडू त्या ठिकाणी येतोय आणि झेल सुटलेल्या प्रथमेच्या हातून. एवढी चांगली प्लॅनिंग केलं, एवढा चांगला ट्रॅप बनवला आणि एवढा चांगला सापळा तयार केला. संख्या 7. 21 चेंडू 24 धावांची गरज. मी शेवरे आणि देवारे या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो स्लोवर 1. काय लेग कटर. स्लोवर 1. अप्रतिम चेंडूचा टप्पा. धावसंख्या 7. 4 बॉल. पहिल्या पॉवर प्लेचं षटक. वांझोली हनुमानवाडी विरुद्ध सुरुवातीला सामना आपण पाहतोय. आंबोली AR चषक क्रिकेट स्पर्धा 2025. पहिलं वर्ष, पहिलं पर्व. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल, बोर्ली पश्चिम, चिकूवाडी या ठिकाणी आपण हा क्रिकेटचा थरार पाहतोय. आता मात्र या चेंडूला पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल 4 धावा. चौकार. 5 चेंडू. धावसंख्या 11.
हा देखील चेंडू डीप बॅकवर्ड स्पिन लागला, अजून एक चौकार. पहिल्या ओव्हर नंतर 15 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू 16 धावांची गरज. बघूया दुसरा गोलंदाज कोण येणार. आता गोलंदाजी करणारी प्रथमेश येणार की अजून कोणता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. वांझोली हनुमानवाडी विरुद्ध सुरुवातीला सामना आपण पाहतोय तो म्हणजेच आंबवली. रोहित आलेले आहेत, रोहित लोंढे, मॅन फ्रॉम शेवरे. एक जबरदस्त बेंजोपटू, जबरदस्त बॉडी बिल्डर, जिमचे इन्स्ट्रक्टर. गेल्या वर्षी कुणबी चषक 2024 ला नारिंगीच्या मैदानावर जयेश धोपट शेवरे आपण पाहिलं ज्यावेळेस रोहित यांचा संघ खेळला आणि रोहितने काय बॅटिंग केली होती. चेंडू 16 धावांची गरज. गोलंदाज प्रथमेश, स्ट्राईकला आतिश. आंबोली विरुद्ध डाव्या यष्टीवरचा चेंडू आणि ओ या ठिकाणी संधी वाईट होता. वाईटच्या बॉलला खेळायला गेले. एक धाव. आणि कोकणची अंजली यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या त्या स्पर्धेला. AR चषक. कोकणची अंजली युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचं योगदान आपण पाहतो. पुढचा चेंडू प्रथमेश राईट अंडर द विकेट. आता मात्र उंच हवेमध्ये आहे. बघूया खेळाडू त्या ठिकाणी येतोय. एक धाव तर नाही, एक धाव पण पूर्ण होऊन बघूया चौकार जाणार का. आणि जोपर्यंत चेंडूवर खेळाडू येतील या 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. टोटल 18 धावा. 16 चेंडू 13 धावांची गरज. आंबवली. गोलंदाजी करणारी सज्ज होते पुन्हा एकदा प्रथमेश राईट मोर द विकेट. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू पॉइंटला सर्कलच्या आतमध्ये काय डीप कव्हर आहे. शरद आहे लॉंग ऑफला. लॉंग ऑनला सुनील आहे. एक डीप मिड विकेट, डीप स्क्वेअरला एक शॉर्ट मिड विकेट. पुढचा चेंडू आता मात्र यार्क केला होता. स्लोअर वन, थोडस दाबून खेळायचा प्रयत्न होता. एक धाव. धावसंख्या पुढे सरकते 19. 15 चेंडू 12 धावांची गरज. आणि या ठिकाणी हो गॅप मध्ये कावकानाच्या दिशेने मारला फटका एकदा पूर्ण केलेले आहे. जोपर्यंत चेंडू फेक होणार 2 धावा पूर्ण होत आहेत. आणि आतिश म्हणतोय चला नाही. अगोदरच म्हणाले अक्षय नको. धावसंख्या 21. अनिल राजे चषक 2025 भव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहोत. यानंतर होणारा पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल शेवरे विरुद्ध देव्हारे. देव्हारे संघ प्रथम फिल्डिंग करणार आहे. आता मात्र लेग कटर चेंडू होता. एक धाव तर पूर्ण केलेली आहे. सुनील स्वतः या ठिकाणी जात आहे. चेंडूला फील्ड करते, मिस फिल्डिंग होते. 2 धावा. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते 23. 13 चेंडू 8 धावांची गरज. मात्र निश्चितपणे खेळाडू त्या ठिकाणी आणि पहिला गडी बाद होणार. आतिशच्या रूपामध्ये 12 बॉल 8 धावांची गरज.
प्रथम पारितोषिक आपण पाहतोय जे दिलेलं आहे कैलासवासी विजय बाळाराम रटाटे यांच्या स्मरणार्थ. त्यानंतर 2 नंबर कैलासवासी गणपतहरी लोंढे यांच्या स्मरणार्थ द्वितीय पारितोषिक. आणि तृतीय पारितोषिक कल्पेशजी होमडे यांच्याकडून खारीगाव तृतीय पारितोषिक. दीक्षित दुर्गवले यांचे देखील धन्यवाद. देवारे यांनी देखील या स्पर्धेसाठी आपले योगदान दिलेलं आहे दोघी स्वरूपामध्ये. दीक्षित दुर्गवले यांचे देखील धन्यवाद देवारे गावचे. आणि 1 धाव 2 धाव आणि 3री धाव देखील पूर्ण. बघा मॅच मध्ये तुम्हाला राहावं लागेल. तुम्ही मॅच जर सोडायला लागलं तर कसं होणार. अजूनही धावांची गरज आहे. 11 बॉल 5. हितेंद्र रटाटे फलंदाजीसाठी आलेले आहेत. आंबोली स्वतः कर्णधार. आणि यावर्षी कुणबी चषक नारिंगीची स्पर्धा बॅट्समॅनने गाजवली. ड्राईव्ह केलेला आहे चांगला फटका. अप्पिश वाईडिश लॉंग ऑफला 1 धाव पूर्ण केलेल्याने जोपर्यंत 4 पाहिजे 10 बॉल. चला देवारे आणि शेवरे या दोन्ही संघांनी तयार राहायचे. देवारे संघ लवकरात लवकर आपला संघ मैदानात दाखल करायचा. आणि शेवरे आणि देवारे आपला एक राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा लगेच. सुशील कुळे रिवर्स खेळायला गेले. चेंडू डॉट जातोय. 8 बॉल 4 9 बॉल 4 सॉरी. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. पुढचा चेंडू आता मात्र हलक्या हाताने ड्राईव्ह केलेला आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि सावध पवित्र आहे दोघांचाही. 8 बॉल 3. हो शॉट विजयी भव षटकार. काय बॅट्समन पुढे आले. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पाठवलं लॉंग ऑफच्या वरून उत्तुंग षटकार. AR षटकार विजयी भव. चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. हितेंद्र याने शेवट गोड केला. आंबोली संघ विजयी. हार्दिक अभिनंदन. चला देवारे एका लाईन मध्ये आतमध्ये यायचं. देवारे मॅन ऑफ द मॅच अक्षय रटाटे. मॅन ऑफ द मॅच साठी आपण यायचं अक्षय रटाटे. लवकर वेळ जायचा नाहीये.